नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम प्रकल्पग्रस्त बंधू भगिनींना विनंती करतो की आपल्या महत्त्वपूर्ण अशा समस्यांसाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या नेतृत्वात येणाऱ्या 13 डिसेंबर 2025 रोजी रोज शनिवारला महाधडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या महाधडक मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या समस्यांचं निरसन करून घ्यायचं आहे. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात GR सरकारकडून करून घ्यायच्या आहेत. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की घरात बसून कोणताही GR निघत नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरावंच लागतं आणि संघर्ष केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आईसुद्धा बाळ रडल्याशिवाय त्याला दूध पाजत नाही. हे वास्तविक सत्य आपण लक्षात घ्यावं आणि नागपूरला लाखोंच्या संख्येनं यावं. महाराष्ट्रातील माझ्या तमाम प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारक सुशिक्षित बेरोजगारांना विशेष करून सांगू इच्छितो की आपण ही संधी सोडू नका. संधीचं सोनं करून घेण्याची वेळ ही आहे. वेळ आपल्या हातात आहे. संघर्ष आपला आहे आणि संघटना आपल्यासोबत आहे. हे लक्षात घेऊन घरात न बसता येणाऱ्या 13 डिसेंबर 2025 रोजी नागपूरच्या हिवाळी दिवसात महामोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं सहभागी व्हायचं आहे. काय आहेत आपल्या मागण्या? प्रथम मागणी, महाराष्ट्रातील तमाम प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांना 5% समांतर आरक्षण कायद्यामध्ये आहे. ते 5% समांतर आरक्षणाची अंमलबजावणी सरकारनं आजपर्यंत केली नाही आणि म्हणून तो आकडा जो आहे प्रकल्पग्रस्त सुशिक्षित बेरोजगारांचा तो लाखोंच्या आकड्यात गेलेला आहे. म्हणून प्रकल्पग्रस्तांचं 5% समांतर आरक्षण ते 15% करण्यात यावं. कृषी विद्यापीठांप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची शेती, जलसंपदा, मृद जलसंधारण, औष्णिक प्रकल्प, औद्योगिक वसाहती, सरकारनं ज्या ज्या प्रोजेक्टसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या सर्व खात्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना 50% जागा राखीव करून त्यांची विशेष भरती करण्यात यावी. मृद व जलसंधारण विभागानं ज्या शेतकऱ्यांची जमिनी सरळ खरेदी पद्धतीने संपादित केली त्या सर्व शेतकऱ्यांना 5 लाख सानुग्रह अनुदानाचा जो पॅकेज आहे ते जाहीर करून त्याचा GR तातडीने करण्यात यावं. प्रकल्पग्रस्त सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांची जमिनी सरकारनं संपादित केली होती, कोर्टात जाण्याचा त्यांना अधिकार ठेवला नव्हता. अशासाठी सरकारनं मागच्या 2024मध्ये 5 लाख प्रति हेक्टरनं मंजूर केलेलं होतं सानुग्रह अनुदान. तो सानुग्रह अनुदानाचं वाटप पूर्णपणे झालं नाही, फक्त 10 ते 20% झालं. ते वाटप तातडीनं सुरू करावं व माझ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा. अधिक महत्त्वाची मागणी अशी आहे की ज्या प्रकल्पग्रस्तांना कंत्राटी पद्धतीनं ज्या ठिकाणी काम करत आहेत त्या प्रकल्पग्रस्तांना त्याच ठिकाणी कायद्याचा शासकीय धोरणानुसार समान काम समान वेतन हे शासनाचं धोरण आहे. या धोरणानुसार त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी करण्यात यावं आणि प्रकल्पग्रस्तांच्या इत्यंभूत त्या महत्त्वपूर्ण अशा समस्या आहेत त्या सर्व समस्यांवर तातडीनं GR निर्गमित करावे व आमच्या महाराष्ट्रातील तमाम प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावा. हा न्याय मिळवून घ्यायचा असेल तर रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरण्याची वेळ ही आत्ता खऱ्या अर्थानं आलेली आहे. म्हणून कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका आणि घरात बसून राहू नका. या संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि याच संघर्षातून आपल्याला न्याय मिळणार आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती करतो की नागपूरच्या 13 डिसेंबर 2025ला होणाऱ्या महाधडक मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येनं या. आपला न्याय, आपला हक्क, आपला अधिकार मिळून घ्यायचा आहे. धन्यवाद. नमस्कार.